आव गोदा काही तर चौसपीत कशाला, घरातल्या समद्यांचं येणं जाणं असतं इकडं. त्याच्यापेक्षा तिकडे गोट्याच्या बाजूला हाय की जागा, तिकडे झोपू द्या की. थंडीला काकडून जाऊ दे होय ती. चंदा, त्या परिस्थितीत जाऊन झोप की गोट्यात. म्या म्या का म्हणून, माझी जागा ठरल्या. राहू द्या, चालतंय मला. मी झोपतो तिकडं. उगी माझ्यामुळे घरातल्या माणसाचं खोळंब नको व्हायला. अगं नाही, काय कुणाचा खोळंबा होत नाही. तू झोप इथं. हे बघे, आता ठरलंच आहे इथं झोपायचं तर ऐक. सकाळ सकाळ लवकर उठायचं, ते बी 6च्या आधी. झाडलोट, सडा सारवण आणि घरातल्या समद्यांसाठी पाणी ताप. चंदे, तुला कोणी आगाऊपणा करायला सांगितलंय ग? आणि तुला कोणी सांगितलं हिला सांगायला? का आम्हाला झुकून मारून टाकतीस होय तिला? अहो गोदा का, राहू द्या हो. तसं बी कामाची सवय आहे मला. आणि माणसाने सतत काम करत राहिलं ना तर त्याचं मन बी चांगलं राहते आणि तब्येत बी चांगली राहते बघा. नाही ग बाई, घरातली कामं आम्ही करतो. तू पाहुणी आहेस. तू युवराजचा सांभाळ करायला आलीस ना हो, तेवढंच कर. उगाच घरातल्या हमाल्या नग करूस. अहो गोदा का, आपल्या माणसासाठी काम करण्यात कसली हमाली हो. तुम्ही काळजी नका करू, मी करतो सगळी काम. तू फक्त युवराजकडे ध्यान दे. युवराजची काळजी घ्यायला मी खंबीर आहे. मम्मीने त्यासाठीच पाठवलंय मला. तुला आणि तुझ्या मम्मीला युवराजची किती काळजी आहे ते पुरतं ठाव आहे मला. चंदे, उगा आगाऊपणानं काय बी बोलू नगस. सांगितलंय तेवढं काम कर. काय माधुरीला काय सांगायचं काय नाही ते आम्ही ठरवू. युवराजची काळजी म्या घेणार. ठीक आहे, तुमचं झालं की सांगा मला, नाहीतर तुम्ही जे सांगशील ते करतो मी. नाही माधुरी, तू हिचं काय बी ऐकायचं नाही. चंदे, उगलय शानपणा करू नगस. सांगितलंय तेवढंच काम करत जा. चल जा, निघेत ना. माधुरी, तू ध्यान देऊ नकोस तिच्याकडे. आणि तू झोप. काय लागलं सवरलं तर आवाज दे मला. साहेबराव, करमलं का तुला मी नसताना? नाही नव, मला बी तू नसताना करमलं नाही. हो रो बाबा, मला करमलं. तुम्ही लय काय काय शिकलो बघ. इथं लय मज्जा आली मला. पण तुझं ध्यान मनात होतं बर का, हे खरं आहे. चल मी आता हातपाय धुवून येतो. राजलक्ष्मी, आत्ता धुतेस हातपाय? आवर लवकर, टाइमपास करतेस. युवराज आता काय करतोय? अरे युवराज, आता मागे जा. आई, आजी, राणादा, लवकर या. राणादा, अगं राजलक्ष्मी, कशाला आरडाओरडा करतेस? काय झालं? युवराज, अरे थांब थांब, पुढे येऊ नको युवराज. अरे थांब, पुढे येऊ नको. अरे युवराज, युवराज थांब, तू नको येऊ पुढे. राणाजी, अरे देवा, युवराज, काय झालंय? अरे काय करतोयस? हे बघ, जरा बी पुढायचं नाही, मागव पहिले. थांब थांब. युवराज, युवराज काय होतं? सोड मला, हलवत राहा तुम्ही. सोड मला, काय करायचं? सोड मला, हलवत राहा तुम्ही. सोड मला, सोड मला, हलवत राहा. सोड मला, हलवत राहा तुम्ही. सोड, सोड. युवराज थांबा. युवराज, युवराज, युवराज तुम्ही, युवराज थांबा. युवराज ऐका. युवराज, युवराज, अरे काय झालं बाळा? असं कोणी कधी करतं का? हा, असं का केलंस तू? युवराज,
जीव टांगणीला लावून सोडला ह्या पोरानं नुसता. युवराज, अरे काय झालंय? असं का करतोयस? माझं या घरात कोणच नाही. मी जीवच देणार आहे. युवराज, अहो असं बोलू नये. अरे देवा, आता काय करायचं? युवराज, काय झालं ते सांग. माझं या घरात कोणच नाही. अरे पण मी तुला युवराज, इकडं बघा. मी काय सांगते ऐका, की तुमची माधुरी मावशी तुमच्या संकट असणार. आणि मी बी बोलले की तुला की मी कायम तुझ्या पाठीशी राहीन म्हणून. युवराज, तुला कोणी काही बोललंय का? हा, कोण तर काय तर बोललंच असणार. त्याशिवाय असं का करतील युवराज? युवराज, बाळार कोणी ओरडलं काय तुला? युवराज दादा काय झालं? युवराज, हे बघ, परत असं काय बी करायचं नाही. युवराज, आणि जर तुम्ही परत असं काही केलं ना, तुमच्या या माधुरी मावशीचा जीव जाईल. लक्षात असू द्या. कोण काय बोललंय काय त्याला? राहू द्या, आपण आता हा विषय इथेच थांबूया. युवराज, चल बा, जेवायला चल. अरे युवराज, युवराज दादा थांब, चल आपण जेवायला जाऊया, मला भूक लागली आहे. चल बाळा, चल चल चल. तुम्ही नका काळजी करू. मी समजावते युवराजला. चला. बोल की का चंदे. चंदे, काय झालं? बोल की. अगं दात खेळी बसली काय शेंबडे? नुसतंच काय मुसमुस करतीस? सांग नाही तर तिथे येऊन चंपी करीन तुझी. मम्मी, मम्मी, अगं बोल की, किवडी नाही मी. आता कसं सांगूया? अगं तोंडानं बोल. आपलं युवराज हा काय? मरता मरता वाचलाय आज. कुठे कडमडायला गेलं होतं ते कार्ट? नाही, जीव द्यायला गेलतो. काय? या घरात माझं कोणच नाही, या जगात माझं कोणच नाही. मी माझ्या मम्मीकडे जाणार असं काय काय बोलून जीव देत होतो उडी मारून. जीव तर गेला नसता, पण हात पाय मोडला असता आज त्यांचं. जीव गेला असता. माझ्या फुलासारख्या नातवावर काय कंडिशन आणल्या गायकवाडांनी. माणसं आहेत का हैवान आहेत? नाही, आता मी गप्प बसणार नाही. तर येऊन बरोबर चंपी करते गायकवाडांची. बस, लय झालं इथं राहणं, सहनच होईना आता मला. आता मला बी सण महिना झालाय. आता मी युवराजला परत इकडे घेऊन येणार म्हणजे येणार. ते बी त्याच्या हक्कासकट. हा, मी वाढते. नाही नाही, राहू दे, मी वाढते. असू द्या, वाढते. लक्ष्मी. माधुरी, अगं एकटीच किती काम करतेस? आल्या धरणं तू एकटीच करायला समज. अहो किती बी केलं तर करूच वाटतंय बघा. रानाचीच भन आहेस बघ तू.
रानाला किती बी व्यायाम करायला लागू दे, अजून करायला पाहिजेच म्हणतो. मळ्यातलं काम किती बी लागू दे, अजून करतोच म्हणतोय. आणि आता ड्युटी त्याला किती बी देऊ दे, करतोच म्हणतोय. अरे वा, खीर. लय काय काय केले की लक्ष्मी, मज्जा आहे बघ तुझी आज. लक्ष्मी, खाणार ना सगळं? होय. उष्ट टाकायचं नसतंय बरं का. युवराज, अहो खायला सुरुवात करा की. काय हो, खाऊन घ्या की. हे पण वाढते मी. किती मस्त आहे बघा, पटपट खाऊन घ्या. चला बरं, पटपट खाऊन घ्या. मग लक्ष्मीने तिच्या कॅम्पला जी काय मज्जा केली ना ती ऐकून घेऊ. काय लक्ष्मी, केली ना मज्जा? हो, लय मज्जा केली. तिथं आम्हाला भारी भारी गेम बी शिकवले. आपण खेळूया बर का? खेळणार की. आमचं युवराज लय भारी आहे खेळ खेळण्यात. आणि तुम्ही आणि युवराज संगत असल्यावर आम्ही सगळे हारणारच की. काय युवराज, हरवणार ना? मग हरवण्यासाठी काय करावं लागेल? जेवावं लागेल. चला बरं, भरवते मी पटपट. शहाण्या बाळासारखं खाऊन घ्या. बरं लक्ष्मी, आता तू बी जेव की पटापट. चल 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 लवकर. बसा बसा बसा. अगं होय, पण करायचं काय? मी सांगतो तुला नंतर राणादा. आधी बस. हा, माधू काका, तुम्ही एखादं गाणं लावायचं आणि तुम्हाला जेव्हा मनात येईल तेव्हा बंद करायचं. जावा जावा, लवकर जावा. लक्ष्मी, पण करायचं काय? काही नाही रे, एकमेकांना ही उशी पास करायची. आणि जेव्हा गाणं बंद होईल आणि ज्याच्याकडे उशी असेल त्यांनी एक खरी गोष्ट सांगायची. ए, मी कायम खरंच बोलतोय. मग अशी एखादी गोष्ट सांगायची जी कोणालाच माहिती नाही. आता मनातली इच्छा सांगायची. ठरलं? ठरलं. ठरलं ठरलं ठरलं. हो. अय्यो, काय खेळ आहे. तू खेळून तर बघ म्हणजे कशी मज्जा येते ती. चला सुरू करूया. हा, राणादा, तू स्टार्ट कर. महादू काका, सुरू करा. हा. आजी तू. माझ्यावरच का पहिला नंबर? हा, सांग आता. मी काय सांगू? सांग काय पण जे तुझ्या मनात असेल ते. नाहीतर एखादी अशी गोष्ट सांग जी अजून कोणाला माहित नाही. हा. हा, बस. राणा बारका होता का नाही, शाळेत जात नव्हता म्हणून त्याला मी लई चोप दिला होता. कवा? अरे रागाच्या भरात. आयुष्यात पहिल्यांदा रडला होता. आणि एवढा खा खा खाणारा 2 दिवस उपाशी राहिला.
तवापासून मी नाही मारलं त्याला कवा. अच्छा, म्हणजे तू मला चोप दिला होतास तर. बघा बघा अंजलीबाई, आता तुम्हीच म्हणला होता ना व की गोदक्कानं मला लाडात वाढवलं म्हणून बिघडलोय मी. बघा गोदाक्का, खरं तर तुम्ही यांना परत चोपायला हवं होतं, म्हणजे ते जरा शिकले असते. हा पण आता शिकलोय ना व. बस, शाळेच्या गप्पा नाही, इथं आपण खेळायला जमलोय. कोणी आता आजीकडे उशी पास करणार नाही, ती आउट झाली. हो, माधू काका चालू करा. हा. सांग आता. सांगते. जेव्हा राणाजींनी माझ्या घरात ट्रॉली भर ऊस टाकला होता ना, तेव्हा तो सगळा ऊस त्यांच्या डोक्यात फोडावासा वाटला होता मला. तरी बरं डोसको फोडा असं वाटलं नाही ते. आणि वाटलं तरी काय उपयोग, तुझं डोकं फुटलंच नसतं. आमचंच डोकं फोडून घेतलं आम्ही, लगीन करून घे लगीन करून घे म्हणून. हा पण आता केलंय ना व. अंजलीनं सांगितलं म्हणून, आम्ही सांगितलं म्हणून नाही काय. हा बरं 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 ठीक आहे. अंजलीबाई आउट झालेत ना व आता. द्या माझ्याकडे सुरू करूया. हा, येतो इथं. हो माधू आता सुरू करा. श्रीपती काका आता तुम्ही सांगा. मी ते मला एक नाही राणादा सोबत कुस्ती करायची लई इच्छा आहे. कुस्ती? एवढंच नव मग या की मैदानात चला. होत चला की मग राणादा. ये इकडं. हळू हळू हळू. श्रीपती काका लावा जोर. श्रीपती काका जोर लावा. हो शिरपू दादा. अहो भारी खेळताय की कुस्ती तुम्ही. मग काय राणादा, लहानपणी कुस्ती खेळतो तुम्ही. पण आता काय झालंय, कामाच्या यापातनं राहिलं ते राहिलंच. पण काय बी म्हणा लई भारी खेळला. बसा चला सुरू करूया. हा. माधू काका सुरू करा. युवराज दादा आता तू सांग. काय? तुझ्या मनात काय ते सांग की. काय नाही, नसलं तर मी का सांगू? असं चिडायचं नाही युवराज दादा, सांग की. नाही सांगणार. सांग ना. नाही सांगणार म्हणून सांगितलं ना बा. सांग बघू. कुठे आहे माझा नातू? त्याला मारलं बिरलं नाही ना बा?